पाणी थांबू नये ही काळजी आपण घ्यावी। जास्त पाऊस झाल्यानंतर किंवा आपण पाणी दिल्यानंतर प्लॉटमध्ये कुठल्याही भागामध्ये पाणी थांबू नये ह्या पद्धतीने आपण नियोजन करावं। तंबाखू लागवड सुरुवात करण्यापूर्वी मिरची, टोमॅटो किंवा पोटॅटो हे पीक नसावेत। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही तंबाखूच्या प्लॉटमध्ये आहोत। तर तंबाखू लागवड करण्यापूर्वी आपण माती परीक्षण करावं। माती परीक्षण खूप महत्त्वाचं आहे। माती परीक्षण आपण केल्यानंतर आपल्याला आपल्या मातीचा पीएच किती आहे हे समजतं। त्यानंतर मातीचा पीएच समजल्यानंतर आपण तंबाखू लागवड सुरू करू शकतो। तर माती परीक्षण हा पहिला स्टेप आहे। 2 सरीमधला अंतर 3 किंवा 4 फूट ठेवावा। त्यानंतर 2 तंबाखू मधला अंतर आपण 3 फूट ठेवावा। तंबाखू लागवडमध्ये ताग घेतल्यानंतर आपण तंबाखू लागवड सुरुवात करावी। ताग आपण 45 दिवसाच्या आत मातीमध्ये मिक्स करावं। तर बेसल डोस मध्ये आपण 10-26-26 2 बॅग, MOP 1 बॅग, त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर कॉम्बिनेशन असलेली 3 बॅग, त्यानंतर ह्युमिक ॲसिड, त्यानंतर आपण मायक्रो न्यूट्रिएंट ही गोष्ट आपण तंबाखू लागवडीमध्ये बेसल डोस म्हणून वापरावी। त्यानंतर तंबाखू लागवड झाल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी आपण पहिली आळवणी करावी। पहिल्या आळवणीमध्ये कोणकोणते टॉनिक वापरावेत, कोणत्या पद्धतीने पहिली आळवणी करावी ही संपूर्ण माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये दिलेली आहे। आपण पहिली फवारणी करावी। तर पहिली फवारणी कोणत्या पद्धतीने कोणकोणते टॉनिक आपण पहिल्या फवारणीमध्ये वापरावेत ही सर्व माहिती मी महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये दिलेली आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही ह्या प्लॉटला नियोजन केलेलं आहे। 15 दिवस झालेले आहेत। तर ह्या पद्धतीने प्लॉट आलेला आहे। तर प्लॉटमध्ये पाणी थांबू नये ही काळजी आपण घ्यावी। जास्त पाऊस झाल्यानंतर किंवा आपण पाणी दिल्यानंतर प्लॉटमध्ये कुठल्याही भागामध्ये पाणी थांबू नये ह्या पद्धतीने आपण नियोजन करावं। पाणी थांबलेल्या जागेला तंबाखू व्यवस्थित येत नाही। नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करावं की पाणी थांबू नये, कुठेही प्लॉटमध्ये कुठेही पाणी थांबू नये। तर ही काळजी आपण घ्यावी। तंबाखू लागवड सुरुवात करण्यापूर्वी मिरची, टोमॅटो किंवा पोटॅटो हे पीक नसावेत। पहिला हे पीक घेतलेले असाल तर आपण तंबाखू लागवड करू नये। मिरची किंवा टोमॅटो किंवा पोटॅटो पीक केलेलं असाल त्यानंतर आपण तंबाखू लागवड करू नये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण जे रोग असतात, ते डिसीज जे असतात ते सर्व तंबाखूला येण्याची शक्यता असते। ताग घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर ताग घेतल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये खूप छान पद्धतीनं जीवाणूंची संख्या वाढते आणि जमीन सुधारते। ताग घेतल्यानंतर तंबाखूमध्ये वाढ खूप छान पद्धतीने होते। तर हे खूप महत्त्वाचं आहे। 15 दिवस कंप्लीट झालेले आहेत। ह्या पद्धतीने प्लॉट आलेला आहे। स्टेप बाय स्टेप आम्ही कोणत्या पद्धतीने तंबाखू लागवड करावी, तंबाखू लागवडीमध्ये कोणकोणते लागवड वापरावेत आणि तंबाखू लागवडीमध्ये कोणती फवारणी घ्यावी, पानं लांब होण्यासाठी, पानं रुंद होण्यासाठी आणि पानं जाड होण्यासाठी कोणकोणते लागवड वापरावेत ही सर्व संपूर्ण माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला ही संपूर्ण माहिती देणार आहोत। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।